मस्त असा गावाकडच्या गावरान पद्धतीनं दहाव्या टाईप आपला पनीर बनवून तयार झालेला आहे। तरी पण भरपूर छान आलेली आहे बघा। मटर पनीर बनवून तयार झाला बघा हे का। नमस्कार, गावाकडच्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। व्हिडिओ बघत आहात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। मी आज गावाकडच्या गावरान पद्धतीने मटर पनीर बनवणार आहे। गावाकडच्या गावरान पद्धतीने एकदम झणझणीत आणि छान दहाव्या टाईप बनवणार आहे गावाकडच्या पद्धतीने। चला तर मग त्याकरिता आपण लागणारं साहित्य बघून घेऊ। एकदम छान आणि उत्तम खाण्यासारखं मटर बनेल। मी 200 ग्रॅम पनीर घेतलेला आहे आणि 150 ग्रॅम मटर घेतलेला आहे आणि ही आपली भाजीतला जो चमचा असतो तो थोडा चमच्यावर तिखट घेतलेला आहे। पोहे ही भाजी वाढायचा चमचा असतो ती गळवट चमचा लाल साधं तिखट घेतलेला आहे आणि पोहे खायचा 1.5 चमचा मीठ घेतलेला आहे। चिमटभर हळद घेतलेली आहे आणि 1 कांदा 1 टोमॅटोची भाजून पेस्ट करून घेतलेली आहे। वल्ल्या नारळाचा अर्धा खोबरा आणि कोथिंबीर लसूण ह्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे आणि थोडीशी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे आणि 25 ग्रॅम पनीर मसाला घेतलेला आहे आणि 1 फुलपात्रभर तेल घेतलेला आहे। ही पनीर बनवण्याकरिता लागणारं आपलं साहित्य आहे। चला तर मग कसा बनवायचा ती तुम्हाला सांगते। कढई छान गरम झालेली आहे। मी फुलपात्र भरून तेल घेतलेलं आहे कारण तेल ह्याला भरपूर लागतं। भरपूर तेल घेतलेलं आहे फुलपात्र भरून। तेल छान गरम झालेलं आहे बघा। आता खोबरं लसूण ह्याची कोथिंबीर ह्याची पेस्ट तेलात टाकून घेते। आणि टाकलं की असं मिक्स करून छान घ्यायचं। कांदा टोमॅटोची पेस्ट का उशिरा टाकली तर मी आधी ती भाजून घेतलेला आहे। भाजून मिक्सरवर बारीक करून घेतलेला आहे। ही खोबरं लसूण आधी टाकून घेतलं मी। त्याला जरा असं मिक्स करून झालं की नंतर ना ही कांदा आणि टोमॅटोची पेस्ट टाकायची बघा ह्या का। गॅस बारीकच केलेला आहे ह्या का। असं मिक्स करून घ्यायचं। गॅस जरा आता मोठा करते। चांगलं ह्याला कलर येईपर्यंत तळून घ्यायचं। आपल्याला कळतच आता कसा कलर आहे नंतर ना कसा कलर होतो तळत यायला लागलं की। ह्याच्याकडे लक्ष दिलं की मग बरोबरच होतं सगळं। याचं मिक्स करीत राहायचं। कलर येतो छान। आता कसा तडतड आवाज येतो बघा आणि नंतर तुम्हाला आवाज कमी झालेला दाखवते म्हणजे तळत आलेला असं ओळखायचं। काही चांगला कलर यायला लागलाय बघा लालसर वाहीवर। आणि जिकडं मी ह्या गॅसवर 1 तांब्यावर पाणी ठेवलंय ह्या पनीर मध्ये वतण्याकरिता गरम। आता ह्यात पनीर टाकून घेते तेलात। ही पण फ्राय होते चांगला। कढईला पण काय चिटकलं नाही काय सुद्धा नाही बघा एकदम छान। ह्या काही तेलात असं मिक्स करून घ्यायचा। हलक्या हातानं पीस मोडून असं हलवायचं बघा पनीरचं। मस्त कलर आलेला आहे। आता ही मटर पण ह्यात टाकते बघा तेलात चांगलं ही पण फ्राय होतंय। असं चांगलं तेलात मिक्स करून घ्यायचं। कलर तुम्हाला बघा अगोदर कसा होता ना आता कसा कलर वाटायला लागला एकदम छान। गॅस पण मोठाच केलेला आहे मी।
प्लेट मध्ये काढून घ्यायला लागले बघा मी। आता ही पनीर मसाला मी प्लेट मध्ये काढून घेतला, ही पण टाकते यात आणि मिक्स करून घेते असा यावा। आणि ही चिमटभर हळद पण टाकते आणि ही लाल साधं तिखट आहे आपलं, ती पण टाकते। आणि मीठ पण टाकते। मीठ तुम्हाला पाहिजे तसं तिखट तुम्ही वापरू शकता। आणि थोडीशी कोथिंबीर या काय टाकणार आहे आणि वरून पण परत टाकते थोडीशी। आता हे मिक्स करून घेते बघा। मस्त ही मिक्स करून झालंय बघा, कलर पण लाल आलेला आहे मस्त पैकी। आता मी इकडं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, ती वाटणार आहे बघा। आणि तुम्हाला असं जर खायचं असलं तर तुम्ही असं पण खाऊ शकता सुका, पण मी थोडासा रस्सा करणार आहे म्हणून ही पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, ती वाटणार आहे बघा। मस्त फुलली बसली बघा। टाकलेला आहे बघा, आपली मस्त फुडणी बसलेली पण आहे। पाणी पण थोडंसं टाकलेलं आहे। ग्रेव्ही टाईप पनीर आपला बनवून तयार झाला। उकळी आली की बघा, मस्त उकळी पण आली। आता ही वरून थोडीशी कोथिंबीर टाकते। ही आपली गावाकडच्या गावरान पद्धतीनं पनीर बनवून तयार झाला। मी गॅस बंद करते बघा आता। बनवायची पद्धत कशी वाटली ती कमेंट बॉक्स वरून सांगा। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।